Yeah. Now you can start. Shall I pray? Yes. आपण प्रार्थना करू. आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाला सुरुवात करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, या संध्या समयी आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या वचनाचं अध्ययन करण्यासाठी ही वेळ आमच्या जीवनाला लाभू दिलीस, त्याबद्दल धन्यवाद. शिकणारे सर्व विद्यार्थींना आम्ही तुझ्या चरणी समर्पित करतो. तुझं वचन आज जे ग्रहण करणार आहेत प्रभू, ते ग्रहण करण्यासाठी त्यांना ज्ञान दे, बुद्धी दे, शहाणपण दे. त्या वचनाच्या योग्य प्रभू ऐकणाऱ्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त व्हावेत. तुझ्या राज्याची वाढ व्हावी आणि तुझ्या नावाचं गौरव व्हावं अशी दया आणि कृपा कर प्रभू. आमच्या ज्या अध्यापिका आहेत, आज वचन सांगणाऱ्या, त्यांनाही तुझ्या पवित्र आत्म्याचा विशेष अभिषेक असू दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून नाही. आमेन, आमेन. Amen. Thank you. So good evening, everybody. सर्वांना नमस्कार. The next few weeks we're going to talk about spiritual growth. आणि येणाऱ्या काही आठवड्यामध्ये एक नवीन विषय आपण सुरू करत आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे आत्मिक वाढ. And I guess that interests everybody. आणि मला खात्री आहे की तुम्हाला सर्वांना हा विषय आवडेल. In 1 Corinthians chapter 3 verse 6, पहिले करीती याचा 3रा अध्याय आणि 6वं वचन. पहिले करीती 3:6. Shall I read? yes. पहिले करीती 3:6. मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवित गेला. आमेन. When a farmer plants a seed and waters, he really does not make it grow. ज्या वेळेला शेतकरी शेतामध्ये पीक उगवण्यासाठी बी पेरतो, त्यावेळेला पिकाची वाढ करण्यासाठी शेतकऱ्याला काही करता येत नाही. It's the miracle of life that does that. आणि पिकाची वाढ शेतामध्ये कशी होती, हा एक चमत्कार आहे. All a farmer can do is provide the right environment for growth. आणि शेतकरी काय करतो, बीजाच्या वाढीसाठी, पिकाच्या वाढीसाठी आवश्यक ते खत, पाणी, इतर गोष्टी देतो, पण जी वाढ आहे ती मात्र एक चमत्कार अशी आहे. It's the same we do when we raise our children. आमच्या लेकरांना कुटुंबामध्ये ज्या वेळेला आम्ही वाढवतो, we try to give them an environment that will help them develop. आणि आम्ही सर्व प्रकारे त्यांची काळजी घेतो, त्यांचं पोषण करतो, जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये त्यांची सर्वांगीण वाढ व्हावी. आमेन. And food that will nourish their body. आणि आमच्या लेकरांची चांगली वाढ होण्यासाठी आम्ही त्यांना सकस अन्न देतो. And of course we try to love them the best way we can. आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या अशा सर्व उत्तमातल्या उत्तम गोष्टी आमच्या लेकरांना देण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो. And the same applies to our spiritual growth. आणि शारीरिक वाढीचं हेच तत्व आत्मिक वाढीसाठी सुद्धा आम्ही लागू करू शकतो. We are born of God, we are begotten of God. आमचा नवीन जन्म झालेला आहे. देवाच्या वचनाने, पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही जन्म पावलेले आहोत. And the new birth, like the physical birth, has been prepared by God. आणि शारीरिक जन्मासारखाच हा जो आत्मिक जन्म आहे, हा देवाच्या कडूनच आम्हाला प्राप्त होतो. And God waited for our birth. He waited with joy and anticipation. आणि ज्या वेळेला
एखाद्या व्यक्तीचा नवीन जन्म होतो, त्याचं तारण होतो, त्यावेळेला जगामध्ये बाळ जन्मल्यानंतर जसा आनंद होतो तसाच स्वर्गामध्ये देखील देवाला आनंद होतो. And like earthly parents, he will do everything in his power to get his newborn child off to a good start in spiritual life. आणि कुटुंबामध्ये जसा जगिक बाप आपल्या लेकरांच्या वाढीसाठी पूर्ण काळजी घेतो, त्यांचं संगोपन करतो, त्यांना सर्व प्रकारच्या आवश्यक गोष्टींचा पुरवठा करतो, तसा आमचा स्वर्गीय पिता देवबाप देखील आमची आत्मिक वाढ होण्यासाठी सर्व गोष्टींचा पुरवठा करतो. आमेन. And he will give us food, he will care for us, he will surround us with his love. आणि देव आम्हाला आत्मिक अन्न देतो, तो आमचं संगोपन करतो, सर्व प्रकारचे आमची काळजी घेतो आणि आमची आत्मिक वाढ कशा प्रकारे होईल या संबंधीच्या सर्व गोष्टी देवबाप पाहतो. Because he wants that each one of us we grow in the likeness of his son, Jesus Christ. कारण देव पित्याची अशी इच्छा आहे की आम्ही जे नवीन जन्म पावलेले विश्वासणारे आहोत त्या प्रत्येकाची वाढ होऊन तो देवाच्या पुत्राच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रत वाढत जावा. आमेन. And he wants that we grow in character but also in conduct. आणि मग प्रभू येशू सारखी वाढ होताना किंवा प्रभू येशू सारखे बनत जाताना आम्हाला येशू सारखा स्वभाव प्राप्त होतो आणि येशू सारख्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होतात. And this is what Ephesians 4:13 says. आणि हेच देवा एफिशियन 4:13. Yes, Ephesians 4:13. 4:13 वचनामध्ये हीच गोष्ट सांगितलेली आहे. इफिस्करास पत्र याचा 4 अध्याय आणि 13 वचन. इफिस 4:13. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. आमेन. And he wants that we all reach that goal. आणि मग देवाची इच्छा आहे की ख्रिस्ताच्या स्वभावाच्या पूर्णतेप्रत आम्ही वाढावं, आमची आत्मिक वाढ व्हावी. And the aim of this course is to understand God's part and our part in growing spiritually. आणि मग ह्या आपल्या अभ्यासक्रमाचं देखील ध्येय हेच आहे की आमची आत्मिक वाढ व्हावी आणि आम्ही प्रत्येकाने येशूच्या स्वभावासारखं बनावं. Now, the beginning of spiritual growth is the new birth. आणि आत्मिक वाढीची सुरुवात कुठून होते? ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा नवीन जन्म होतो किंवा एखाद्या व्यक्तीचं तारण होतं. आमेन. We cannot grow if we are not born. जर जन्म होत नाही तर वाढ सुद्धा होऊ शकणार नाही, नाही का? And the text that will help us understand what happens is found in John chapter 3, verse 1 to 7. John chapter 3, 1 Yes. to 1 to 7. But you don't have योहान कृष्ण योहान कृष्ण वर्तमान याचा 3रा अध्याय 1 ते 7 वचन आपण वाचूया.
John 3, 1 to 7. Yes. Jesus John, explained, read. Jesus explained to Nicodemus the concept of being Yeah, born. shall I read? Yes, you can read Yeah. it. या ठिकाणी एक धार्मिक व्यक्ती प्रभू येशूकडे आलेला, त्याचं नाव निकदेम, आणि त्याला काही शंका होत्या, आणि मग येशूनं आत्मिक जन्माविषयी आणि आत्मिक वाढीविषयी निकदेमाला काही गोष्टी स्पष्ट केल्या. की आम्ही योहान सुसमाचार 3 अध्याय 1 ते 7 वचनामध्ये वाचतो. पुरुषांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाहीत. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्या वाचून व आत्म्या वाचून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य वाटून घेऊ नका. आमेन. Amen. We don't talk about a rebirth. We talk about a new birth. आता या ठिकाणी नीक लक्ष द्या. आम्ही पुनर्जन्माविषयी बोलत नाही. जसे आमचे अनेक ख्रिस्तीतर धर्मातील लोक, त्यांचा विश्वास आहे पुनर्जन्मावर. आम्ही पुनर्जन्माविषयी बोलत नाही, आम्ही नवीन जन्माविषयी बोलत आहोत. आमेन. But spiritual birth in many ways is parallel to physical birth. आणि आत्मिक जन्म हा बऱ्याच गोष्टींमध्ये शारीरिक जन्मासारखं त्यामध्ये साधर्म्य आहे किंवा एकसारखेपणा आहे. In a birth, conception takes place. A mother and a father join to conceive a child. आणि जगामध्ये एका बाळाचा जन्म कसा होतो? ज्या वेळेला माता आणि पिता शारीरिक दृष्टीने एकत्र येतात, त्यावेळेला गर्भधारणा होते आणि बाळकाचा जन्म होतो. आमेन. And in the same way, the word of God and the spirit of God unite to conceive a new life in us. त्याचप्रमाणे जसं जगिक बाळाला आई आणि वडील असे दोघे जण जन्म देणारे असतात, आत्मिक जन्मही त्याचप्रमाणे होतो. पवित्र आत्मा आणि देवाचं वचन हे ज्या वेळेला एकत्र येतात, त्याच वेळेला एखाद्या व्यक्तीचा आत्मिक जन्म किंवा नवीन जन्म किंवा वरून जन्म होतो. आमेन. And Jesus said, verily, verily, I say unto you, except a man be born of water and of the Spirit, he cannot enter into the kingdom of God. आणि प्रभू येशूनं आता जो आपण योहान सुवर्तमानामधली 7वा वाचला, त्यामध्ये निकदेम नावाच्या धार्मिक व्यक्तीला हेच सांगितलं की मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा पाण्याने आणि आत्म्याने बाप्तिस्मा होत नाही, तोपर्यंत त्याचा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होऊ शकत नाही. आमेन. And much like parents transmit life into their children, God breathes new life into us.
आणि जसं माता पिता बाळाला गर्भधारणेच्या द्वारे जन्म देतात, तसा देव देखील आम्हाला आत्मिक जन्म देतो. And like most earthly parents, he's going to watch closely the way we grow. आणि जसे जगिक माता पिता आपल्या बाळाची वाढ कशा प्रकारे उत्तम प्रकारे होईल याकडे लक्ष देतात, त्याची काळजी घेतात, त्याचप्रमाणे आमची आत्मिक वाढ कशा प्रकारे योग्य प्रकारे होईल या संबंधी देव देखील आमची काळजी घेतो. आमेन. And he wants to make sure that we get all the essential nourishment to keep us healthy and growing in him. जसे जगिक माता पिता आपल्या बाळा वाढ योग्य प्रकारे निरोगी व्हावी यासाठी त्याला पूर्णपणे पोषक आहार देतात, त्याप्रमाणे देव देखील आमची आत्मिक वाढ योग्य प्रकारे व्हावी यासाठी आम्हाला आत्मिक गोष्टींच्या द्वारे पोषण देतो किंवा आमचा पुरवठा करतो. आमेन. And since he is the father of our new life, he is going to watch over us like a father. आणि देव आमच्या ह्या नवीन जन्माचा पिता असल्यामुळे आमचा नवीन जन्म आणि आमची आत्मिक वाढ याकडे देव नेहमीच लक्ष ठेवून असतो. आमेन. And because we are limited in our vision, we don't see him every day being with us. आणि आमचं जे पाहणं आहे किंवा आमचं समजून घेणं हे मर्यादित असल्यामुळे देव आमच्या आत्मिक जीवनामध्ये रोजच्या रोज ज्या गोष्टी करतो त्या आम्हाला दिसून येत नाहीत. But don't 1 minute believe that he doesn't watch over you. परंतु हे लक्षात घ्या की देव दररोज तुमची आत्मिक वाढ होण्यासाठी काही गोष्टी करत असतो. तुमच्या प्रत्येकाकडे त्याचं लक्ष असतं. And we cannot say with God, I am his flesh of my flesh, but we are from his nature. आणि आम्ही देवाला असं म्हणत नाही की दैहिक दृष्ट्या देव आमच्यामध्ये कार्य करतो. देव हा आत्मा असल्यामुळे आमची आत्मिक वाढ होण्यासाठी देव आमच्यामध्ये सर्व गोष्टींचा पुरवठा करतो. And he is really interested in everything that happens to us. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये दररोज ज्या ज्या काही गोष्टी घडतात त्यामध्ये देवाला रस आहे. आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टींकडे देव बारकाईने लक्ष ठेवून असतो. आमेन. In the life of the flesh, we have fundamental needs. आणि आमचं जे दैहिक जीवन आहे त्या दैहिक जीवनाच्याही काही आमच्या गरजा असतात. And those needs, they have to be fulfilled in order that we can develop in a strong way. आणि दैहिक शरीराच्या गरजा भागल्यानंतर किंवा व्यवस्थित भागवल्यानंतर आम्ही एक निरोगी जीवन जगतो किंवा आमची निरोगी पद्धतीनं शारीरिक वाढ होऊ शकते, दैहिक वाढ होऊ शकते. And on the bottom line, we have what we call the physiological needs. आणि म्हणून या जगामध्ये आम्ही शारीरिक गरजा देखील आमच्या आहेत आणि त्या देखील आम्हाला पुऱ्या कराव्या लागतात. Such as breathing, eating, drinking, resting. आणि मग आमच्या शारीरिक गरजा कोणकोणत्या आहेत? आणि आम्हाला भूक लागते, आम्हाला तहान लागते, आम्हाला विश्रांतीची आवश्यकता असते, आम्हाला झोपेची आवश्यकता असते, आम्हाला श्वासोच्छ्वास घेण्याची आवश्यकता असते. अशा आमच्या शारीरिक गरजा आहेत.
And we need every day, we need to breathe, we need to eat, we need to drink. आणि दररोज आम्हाला श्वास घ्यायला लागतो, आम्हाला झोपेची आवश्यकता असते, आम्हाला विश्रांती घ्यावी लागते, आम्हाला भोजन घ्यावं लागतं, आम्हाला पाणी प्यावं लागतं. And we need also to sleep. आणि आम्हाला विश्रांती झोपेची देखील आवश्यकता भासते. And if one of those is missing, our life is in danger. आणि या आमच्या शारीरिक गरजांपैकी काही गरजा जर दररोज भागवल्या नाहीत, त्या जर पूर्ण केल्या नाहीत, तर मग आमच्या शरीरामध्ये बिघाड होऊ शकतो किंवा आमचं शरीर असमतोल बनू शकतं. And then there is a second level of need, and this one is the need for security. आणि मग आमच्या दैनंदिन गरजा भागल्यानंतर आमच्या शारीरिक गरजांमध्ये एक सुरक्षितता आम्हाला भासते किंवा जाणवते. Provided by a stable environment, mother, father, friends, family. आणि या जगामध्ये असताना मग आमच्या अवतीभोवती जे लोक असतात, मग आमच्या कुटुंबातील लोक, आमचे मित्र, आमच्या मैत्रिणी किंवा आमच्या अवतीभोवती असलेल्या समाजातील लोक, हे सर्व मिळून एक वातावरण आमच्यासाठी निर्माण करतात, जेणेकरून आमची शारीरिक वाढ समतोलपणे व्हावी. And then there is also the need for belonging somewhere and for being loved. आणि आम्ही मानव आहोत, त्यामुळं आमच्या मनामध्ये एक आंतरिक इच्छा आहे की आम्ही कुणाशी तरी जोडलेले आहोत, आमचा कुणाशी तरी नातेसंबंध आहे, ही एक जाणीव आमच्या मनामध्ये असते. And it is in that with that surrounding, with all those needs fulfilled, that we will develop into a strong and stable person. आणि या सर्व शारीरिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजा व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतरच एका लेकराची समतोलपणे वाढ होऊ शकते. And what I want to do with you now is bring those needs into the spiritual realm and show you how important they are. आणि शारीरिक गरजा जशा महत्वाच्या आहेत, शारीरिक वाढ होण्यासाठी किंवा शारीरिक दृष्टीनं एक बालक प्रौढ होण्यासाठी, तशाच आत्मिक गरजा देखील आहेत. आम्हाला आत्मिक दृष्टीनं जर प्रौढ बनायचं आहे किंवा येशू सारखं बनायचं आहे, तर आत्मिक गरजा देखील आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. आमेन. And I call them life sustaining needs. आणि त्याला मी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या गरजा असं म्हणते. And the first one of those needs is breathing. आणि सगळ्यात महत्वाची पहिली जी आत्मिक गरज आहे ती म्हणजे श्वास घेण्याची. You know that if you don't breathe for 5 or 6 minutes, you might die. आणि जर काही मिनिटं तुम्ही श्वास घेऊ शकला नाही, तर कदाचित तुम्ही मरण पावू शकता. You have, if you fall into water and you drown, you have 5 or 6 minutes to be taken out. Otherwise, your brain is already damaged. जर एखादा व्यक्ती पाण्यामध्ये पडला आणि बुडाला आणि त्याला जर श्वास घेता आला नाही काही मिनिटं, तर मग असा व्यक्ती मृत्युमुखी पडू शकतो. Now, a fascinating fact about the miracle of breath is that every breath we take is a constant and conscious process that sustains life. आणि म्हणून आमचा शारीरिक श्वास जसा आमचं शारीरिक जीवन चालू ठेवण्यासाठी महत्वाचा आहे, नव्हे आवश्यक आहे, तसाच आमचा आत्मिक जीवन चालू ठेवण्यासाठी देखील आम्हाला आत्मिक श्वासोश्वासाची आवश्यकता आहे. आमेन.
And every breath you take has been provided by God. आणि मग हा आमचा आत्मिक श्वास आम्हाला कोठून प्राप्त करत होतो, तो आम्हाला देव पित्याकडून प्राप्त होतो. So if you think God is far away, think about breathing. He is there because he gives you breath. आणि तुम्हाला कदाचित वाटत असेल देव आमच्यापासून खूप लांब आहे, पण तुम्ही श्वास कसा घेता पहा. तुमचा श्वासोश्वास ही देखील देवाचीच एक देणगी आहे. And the human body breathes, inhales, and exhales 22,000 times a day. 22,000 times a day we inhale and exhale. 24 तासामध्ये आणि आम्ही 2200 वेळा श्वास आत घेतो आणि बाहेर काढतो. दिवसामध्ये 2200 वेळा आम्ही श्वासोश्वास करतो. आमेन. Without consciously thinking, our bodies continue to breathe. आम्ही नेहमी सतत श्वास आतमध्ये घेत असतो आणि बाहेर सोडत असतो. ही एक प्रक्रिया आहे, अगदी झोपेतही आमची ती चालू असते. त्याद्वारेच आम्ही जिवंत राहू शकतो. आमेन. Much like how God's sustaining power is often unseen and yet always active. आणि जसा शारीरिक श्वासोश्वास आमच्यासाठी देवानं आम्हाला दिलेला आहे, त्याचप्रमाणे देव आमच्या आत्मिक श्वासोश्वासाची ही काळजी घेत असतो. And that's a beautiful thought if we really consciously realize that every second we live, we breathe, it's because God is sustaining us. आणि हा विचार आम्ही नेहमी आमच्या मनात ठेवला पाहिजे की आमचा शारीरिक श्वासोश्वास ही देखील देवानं आम्हाला दिलेली ही अद्भुत देणगी आहे. Now okay, let me give you Job verse 33 verse 4. योबाचा ग्रंथ याचा 33वा अध्याय आणि 4थं वचन. योब 33 verse 4. 33:4. योब 33:4. देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे. आमेन. And when we speak about spiritual growth, the breathing that for our spiritual life is our connection with God. And many compare prayer to our breathing life. आणि ज्या वेळेला शारीरिक श्वासोश्वासाची आम्ही आत्मिक श्वासोश्वासाशी तुलना करतो, मग आत्मिक दृष्टीनं आमचा श्वास घेणं आणि सोडणं काय आहे? प्रार्थना. आणि म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे निरंतर न थांबता सतत प्रार्थना करा. जसा शारीरिक श्वासोश्वास आम्ही निरंतर घेत असतो, तशीच आम्ही निरंतरपणे न थांबता प्रार्थना केली पाहिजे. आमेन. So in John chapter 20 verse 22, योहान कृप शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 22वा वचन. योहान 20:22 मध्ये आम्ही वाचतो, असे बोलून त्याने त्यांच्यावर हुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आमेन. So Jesus breathes on his disciple to give them the Holy Spirit.
आणि प्रभू येशूनं आपल्या शिष्यांवर हुंकर मारली आणि शिष्यांना सांगितलं, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आमेन. So you see, the breath of the Holy Spirit is what is going to help us in prayer. आणि पवित्र आत्माचा श्वास किंवा पवित्र आत्मा आम्हाला प्रार्थना करण्यासाठी सहाय्य करतो किंवा मदत करतो. आमेन. We are encouraged to pray without ceasing. आणि न थांबता निरंतर जर आम्हाला प्रार्थना करायची असेल तर केवळ पवित्र आत्म्याच्या सहाय्यानेच ते आम्ही करू शकतो. Now, I believe that our spirit is united with the Spirit of God and prays all the time. आणि माझा विश्वास आहे आणि वचन देखील आम्हाला असं सांगतं की आमचा आत्मा देवाच्या आत्म्याशी जडलेला आहे. आमचा आत्मा आणि देवाचा आत्मा हे दोन्ही एक झालेले आहेत. But we also need in our life a conscious life of prayer. परंतु तरी देखील आम्हाला निरंतर प्रार्थनेची आवश्यकता भासते. And he is so close to us that he doesn't even need to hear our words. He already knows what is in our thinking. आणि पवित्र आत्मा आमच्या आत्म्यामध्ये राहत असल्यामुळे तो आमच्या इतक्या जवळ आहे की आमचे सर्व विचार, आमच्या सर्व कल्पना, आमच्या अंतःकरणात असलेल्या मनामध्ये विचारामध्ये असलेल्या सर्व गोष्टी पवित्र आत्मा जाणतो. आमेन. So we are breathing the spiritual breath of the Holy Spirit. आणि जणू काय आम्ही प्रार्थना करतो म्हणजे काय करतो, पवित्र आत्म्याद्वारे आम्ही श्वासोश्वास करतो. आमचा आत्मिक श्वासोश्वास म्हणजे आमची निरंतर प्रार्थना हा आहे. आमेन. And the second of those essential needs is eating. आता शारीरिक बालकासाठी त्याची जर निरोगी वाढ व्हायची असेल तर त्याचं खाणं पिणं देखील महत्वाचं आहे. आत्मिक वाढीसाठी देखील अन्न हे महत्वाचं आहे. आमेन. And we have to eat the word of God because it is our spiritual food. आत्मिक वाढीसाठी कोणतं अन्न आम्ही खाल्लं पाहिजे? देवाचं वचन हे आमच्या आत्मिक वाढीसाठी योग्य असं अन्न आहे. आमेन. And Jesus said, man shall not live by bread alone, but by every word that comes from the mouth of God. प्रभू येशूनं काय म्हटलं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक वचनाने जगेल. You know, Jesus teaches that just as physical food sustains the body, the word of God sustains the soul. प्रभू येशूनं शिकवलं की जसं शारीरिक अन्न शारीरिक वाढीसाठी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आत्मिक अन्न म्हणजे देवाचं वचन आमच्या आत्मिक वाढीसाठी अत्यावश्यक आहे. आमेन. And when you are a baby, you're not going to be given strong food or meat or a lot of other things. ज्या वेळेला बाळ लहान असतं त्यावेळेला त्याला दात आलेले नसतात. ते जड अन्न, भाकरी, चपाती असं अन्न चावू शकत नाही किंवा पचवू शकत नाही. आमेन. You will receive the milk of babies, something that is easy to understand and to digest. आणि बाळ लहान असताना आम्ही त्या बाळाला काय देतो?
आम्ही त्याला फक्त दूध देतो, कारण दूध पिण्याची आणि दूध पचवण्याची त्याची क्षमता असते. आमेन. The more you will grow, the more you can accept a stronger meat, stronger food. जसं बाळ मोठं मोठं होत जातं, त्याला दात येतात, मग हळूहळू ते जडांना खायला लागतं. भाकरी, चपाती, भात, फळं अशा गोष्टी ते चावायला लागतं आणि खायला लागतं आणि ते पचवायला देखील लागतं. आमेन. And if I can give a little example about that. आणि मी हे तुम्हाला एक उदाहरण दाखल दिलेलं आहे. When you are born, when you are newborn in the faith, you need God to tell you everything you have to do. आणि आत्मिक वाढीचं, आत्मिक जन्माचंही तसंच आहे. ज्या वेळेला तुमचा आत्मिक जन्म होतो, म्हणजे आत्मिक दृष्टीने तुम्ही बालक असता, त्यावेळेला देवाला तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या आत्मिक जीवनामध्ये जे जे काही करायचं आहे, त्या सगळ्याच गोष्टी एकदम करायला देव तुम्हाला कधीही सांगत नाही. आमेन. And by doing that, he makes you stronger and stronger. आणि देव काय करतो, हळूहळू तुम्हाला दूध म्हणजे वचनामधील साधारण गोष्टी ज्या तुम्ही पचवू शकता अशा देत देत तुमची आत्मिक वाढ करतो. आणि आत्मिक वाढ झाल्यानंतरच मग तुम्हाला वचनामधील अधिक गहन गोष्टी समजण्यासाठी देव तुमचं सहाय्य करतो. आमेन. And after a few times, suddenly you realize that you know his word, that you know him, and that you can decide by yourself what you need to do. आणि अशा प्रकारे आपली आत्मिक वाढ होत असताना तुम्हाला मग काही काळानंतर असं जाणवतं की जसं देवाचं वचन तुम्हाला अधिक आणि अधिक माहिती होऊ लागतं, तसं तुम्हाला देवाची अधिक अधिक ओळख होऊ लागलेली आहे, हे तुमच्या लक्षात येते. आमेन. He wants to make you strong enough that you can decide what is right and wrong just because you know his word. आणि मग देव इतपत तुमची वाढ होऊ देतो की काही कालावधीनंतर जगामध्ये काही कोणत्या गोष्टी योग्य आहेत, कोणत्या अयोग्य आहेत, कोणत्या बरोबर आहेत, कोणत्या चुकीच्या आहेत, या आपोआपच तुम्हाला समजू लागतात. Now, another thing I'd like to say is that it is written, man shall not live by bread alone. आता मागाशी मी जे वचन तुम्हाला सांगितलं, मनुष्य केवळ भाकरीने जगेल असं नव्हे. It is not written, Christian should not live by bread alone, but man as a creature. आणि त्या ठिकाणी ख्रिस्ती व्यक्ती भाकरी जगेल असं लिहिलेलं नाही. ख्रिस्ती हा शब्द तिथं वापरलेला नाही. मनुष्य म्हणजे पृथ्वीच्या पाठीवर असलेला कोणत्याही जातीचा धर्माचा असलेला मनुष्य केवळ भाकरीने जगेल असं नाही, असं देवाला म्हणायचं आहे. आमेन. Is humanity, all creatures from God. Man has to have the food from the earth and the food from God. आणि म्हणून जगामध्ये असलेल्या प्रत्येक मानवासाठी देवाचं वचन हेच प्रमुख अन्न आहे किंवा योग्य अन्न आहे, हे त्यामधून देवाला आम्हाला सुचवायचं आहे. आमेन. And he said, I am the bread of life. Whoever comes to me shall not hunger. प्रभू येशू योहान कृत शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये म्हणतो की मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. जो कोणी ही भाकर खाईल त्याला कधीही भूक लागणार नाही. And you see,
It's a basic need of humanity to turn finally to God, to receive that food that is essential for his life. आणि जशी शारीरिक जीवनासाठी भाकर आवश्यक आहे, सर्व मानव जातीच्या जीवनासाठी आत्मिक भाकर म्हणजे देवाकडून प्राप्त होणारं देवाचं वचन ही आवश्यक अशी बाब आहे. आमेन. He is the only one that can satisfy our deepest spiritual hunger. आणि देव आणि देवाचं वचन म्हणजे देवाकडून मिळणारी आत्मिक भाकरी आमच्या मानवी जीवनामध्ये आम्हाला संतोष देऊ शकते किंवा आमची आत्मिक भूक भागवू शकते. आमेन. And your words were found and I ate them, and your words became to me joy and the delight of my heart. Jeremiah. यिर्मया संदेष्टा त्याच्यावर काय म्हणतो की पहा, देवपित्या तुझी वचन मला सापडली आणि तुझ्या वचना मी काय केली, ती सेवन केली, मी ती खाल्ली आणि त्यापासून मला संतोष प्राप्त झाला. आमेन. And Jeremiah, he compares consuming God's word to eating. आणि यिर्मया संदेष्टा देवाच्या वचनाची तुलना जगिक भाकरीसारखी करतो. जशी जगिक भाकर आम्ही तोंडात घेऊन खातो, चावून गिळतो, त्याप्रमाणे यिर्मया संदेष्टा म्हणतो, हे देवपित्या तुझी वचन मला सापडली आणि ती मी माझ्या मुखात घातली आणि मी ती खाऊन टाकली. आमेन. Bringing joy and sustenance and nourishment. आणि मग जसे शारीरिक भाकरीच्या द्वारे मनुष्याला आनंद प्राप्त होतो, त्याला सामर्थ्य प्राप्त होतं, त्याप्रमाणे देवाच्या वचनाच्या सेवनाच्या द्वारे मनुष्याला आत्मिक समाधान, आत्मिक सामर्थ्य प्राप्त होते. आमेन. There is a psalmist that says, taste how God is good. आता स्तोत्रकर्ता काय म्हणतो, अनुभव घेऊन पहा तो किती चांगला आहे. And we can really compare it with eating. When you cook something and you need to add some spices, you taste the food and the word of God, we can taste it and we can see that it is good. आणि जगामध्ये आम्ही निरनिराळ्या प्रकारचे अन्न पदार्थ शिजवतो, तयार करतो आणि मग तोंडात घालून आम्ही त्यांची चव घेतो आणि ते कशा प्रकारे ते लागतात हे पाहतो. त्याचप्रमाणे देवाचं वचन आहे. देवाचं वचन हे अनेक प्रकारच्या चवीनी युक्त आहे. जशा अन्न पदार्थांच्या वेगवेगळ्या चवी आहेत आणि त्या वेगवेगळ्या चवी वेगवेगळे अन्न पदार्थ आम्ही खाल्ल्यानंतर आम्हाला आनंद देतात, समाधान देतात. तसं देवाचं वचन वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला आनंद देतं, समाधान देतं आणि शांती देतं. आमेन. So next time that you eat something that your wife or your mother, someone has prepared and it is good, then remember that the word of God is as good as that. आणि आता ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मम्मीनी, आईनी, आजीनी काय स्वयंपाकघरात एखादा पदार्थ केला, त्याची चव घेता, तुम्हाला तो आवडतो, तुम्हाला आनंद वाटतो, त्यावेळेला देवाच्या वचनाची आठवण करा की देवाचं वचन हे मधापेक्षा मधुर आहे, ते गोड आहे. चव घेऊन ते आम्ही श्रवण केलं पाहिजे, ते ऐकलं पाहिजे, ते आम्ही खायला शिकलं पाहिजे. आमेन. Now take Psalm 81 verse 10. स्तोत्र 81 वचन 10. स्तोत्र 81 वचन 10.
मीच तुझा देव परमेश्वर आहे. मीच तुला मिस्र देशातून बाहेर काढले. तू आपले तोंड चांगले उघड, म्हणजे मी ते भरीन. आमेन. Open your mouth wide and I will fill it. या वचनामध्ये देव काय म्हणतो? तू आपले तोंड पूर्णपणे उघड, म्हणजे मी ते भरून टाकीन. आमेन. You know which picture you have there? आणि यातून कोणतं चित्र तुमच्या नजरेसमोर येतं बघा? Do you know some little animals that open their mouth wide and then the mother puts the food? हा, तुम्ही जर पाहिलं असेल की कोट्यामध्ये ज्यावेळेला चिमणीची किंवा पक्ष्यांची पिल्लं असतात आणि मग ते त्यांची आई घरट्याजवळ आली की ते आपले चोची असे मोठ्या उघडतात आणि मग ती जी पिलांची आई असते ती त्यांच्या तोंडामध्ये अन्न पदार्थ किंवा धान्य घालते. It's actually the picture of a small bird crying for the food for the mother the mother is going to get. हा, मग त्यामधून ही लहान जी पिलं कोट्यामधली आहेत त्यांना भूक लागलेली आहे, म्हणून ते आपलं मुख किंवा आपली चोच उघडून चिवचिवाट करत आहेत आणि त्यांची जी आई आहे ती पक्षीण आहे ती मग त्यांना त्यांच्या मुखामध्ये धान्य किंवा घास भरवताना आम्हाला दिसते. So God doesn't throw food at you. आणि मग देव अशाच प्रकारे आम्हाला आत्मिक अन्न किंवा त्याचं वचन भरवतो. तो स्वर्गातून आमच्यासाठी वचन खाली फेकू शकत नाही. But if you open your mouth, from his mouth he will put food in you. हा, जसं पक्षी आपल्या चोचीमधून आपल्या लहान पिलांना अन्न भरवते, त्याप्रमाणे आम्ही देवाची लेकरं, जर आम्हाला भूक असेल म्हणून आम्ही देवाकडे मागणी केली, आमचे मुख जर आम्ही उघडलं तर जणू काय देव आपल्या मुखातून त्याचं वचन आमच्या मुखात घालतो. म्हणजे देव देवाच्या वचनाची आमच्या जीवनामध्ये पेरणी करतो किंवा आमच्या जीवनामध्ये तो ओततो. आमेन. Because it's really his desire to sustain us directly. देवाची इच्छा आहे की प्रत्यक्ष त्यानं स्वतः आमच्या मुखामध्ये त्याचं वचन घालावं किंवा आमच्या जीवनामध्ये त्याचं वचन त्यानं पेरावं, अशी देवाची मनापासून इच्छा आहे. आमेन. Now, if you think God is far away, just imagine that his mouth is very close to your mouth. हा, तुम्हाला जर कधी काळी असं वाटत असेल की तुम्ही पृथ्वीवर आहात आणि देव स्वर्गामध्ये कुठेतरी खूप लांब आहे, तर हे उदाहरण तुमच्या नजरेसमोर नेहमी असू द्या की एखादी पक्षी आपल्या भुकेल्या लहान पिलांना कोट्यामध्ये जाऊन आपल्या चोचीतून भरवते अन्न, त्याप्रमाणे देव देखील स्वतः आपल्या मुखातून आत्मिक अन्न म्हणजे त्याचं वचन आम्हाला भरवतो. आमेन. Okay, how do we eat God's words? आता देवाचं वचन जे आत्मिक अन्न आहे ते आम्ही कशा प्रकारे खायला पाहिजे? Alors, the first one is to read the word. आता देवाचं वचन खाणं म्हणजे प्रथम देवाचं वचन, पवित्र शास्त्र याचं नियमितपणे वाचन करणं. आमेन. But to read the word is like just eating something very light. It's a snack. पण नुसतं वचन वाचणं म्हणजे काय तर अल्पोपहार करणं, न्याहारी करणं यासारखं आहे. And there's a step above that, and it is to study the word.
आता पहिला भाग किंवा पहिली पायरी काय आहे की नुसतं देवाचं वचन वाचणं, पण Do, तेवढंच आमच्यासाठी पुरेसं नाही. आम्ही दुसऱ्या पायरीकडे वरती गेलं पाहिजे. दुसरी पायरी काय आहे? नुसतं देवाचं वचन न वाचता देवाच्या वचनाचं अध्ययन करणं किंवा त्याचा अभ्यास करणं. आमेन. you know that God reveals himself in his word. देव स्वतः आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे प्रगट होतो. आमेन. And it's an incredible treasure. आणि देवाचं वचन हे आमच्यासाठी एक फार महान असा खजिना असा आहे. I mean, the knowledge that is in the Bible is bigger than an ocean. हा, आणि देवाच्या वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये असलेलं जे देवासंबंधीचं ज्ञान आहे ते खूपच अद्भुत आहे आणि ते महान आहे. So when we read the word, it's like when we try to take some water from the ocean in my hand and see what it is. आणि ज्या वेळेला आम्ही दररोज देवाचं वचन वाचतो त्यावेळेला आम्ही काय करतो, जणू काय आम्ही समुद्रातलं पाणी आमच्या ओंजळीमध्ये घेऊन थोडंसं पाणी आमच्या ओंजळीतलं पाहतो, एवढंच ते आहे आमचं दररोजचं वाचन. But if you study the word, you're going to just dive in the word. पण नुसतं देवाचं वचन वाचणं, पवित्र शास्त्र वाचणं म्हणजे समुद्रातलं पाणी ओंजळीत घेऊन पाहण्यासारखं आहे. पण ज्या वेळेला आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करतो त्यावेळेला जणू काय आम्ही आता ओंजळीत पाणी घेत नाही, तर आम्ही आता समुद्रामध्ये पाण्यामध्ये उतरतो आणि खोल समुद्राच्या तळाशी जणू काही आम्ही बुड्या मारतो किंवा आम्ही जातो. And it's what Paul says to Timothy, show yourself worthy of the word that you have received. आणि संत पाऊल तिमोथेला हेच लिहित आहे की जे वचन तू ऐकलेलं आहेस त्याला योग्य असं स्वतःला सादर कर. आमेन. Be a worker that has not to be ashamed and who knows how to handle the word of God rightly. आणि मग देवाचं वचन योग्य प्रकारे हाताळणारा असा देवाचा सेवक बनण्यासाठी हे आवश्यक आहे. Now, the Bible should be all the time above your own thinking. आणि पवित्र शास्त्र किंवा देवाचं वचन नेहमी तुमच्या विचारांच्या वरती किंवा पलीकडे असलं पाहिजे. We have to submit to the word. आम्ही देवाच्या वचनाशी समर्पित झालं पाहिजे, म्हणजे आम्ही त्या वचनाच्या अधीन झालं पाहिजे. आमेन. And not the other way around, that the word submit to our thinking. आणि देवाचं वचन आम्ही त्याच्या वर असता कामा नये. देवाचं वचन वरती ठेवून आम्ही त्याला समर्पित झालं पाहिजे. आम्ही नेहमी देवाच्या वचनाच्या खाली म्हणजे वचनाच्या अधीन असलं पाहिजे. There are many things we don't understand in God's word. आणि बऱ्याच वेळेला देवाच्या वचनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हाला समजू शकत नाहीत. But we're not supposed to know everything. पण देवाची सुद्धा अशी इच्छा नाही की पवित्र शास्त्रामध्ये असलेल्या सर्व गोष्टी आम्हाला पूर्णपणे समजून याव्यात. I mean, for me, if God knows everything, why do I need to know everything? I'm happy with what he gave us. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला जेवढं काय देवाचं वचन आतापर्यंत थोडंफार समजलेलं आहे, मी त्यामध्ये समाधानी आहे, सुखी आहे, आनंदित आहे. Now, another
another element in the eating of the word is to memorize the word. आता देवाचं वचन खाण्यामध्ये किंवा ग्रहण करण्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या वचनाचं पाठांतर करणं, ते लक्षात ठेवणं. Yeah. Can you read Psalm 119 verse 11? स्तोत्र 119 आणि 11 वचन आपण वाचूया. स्तोत्र 119 वचन 11. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. आमेन. By memorizing scripture, we store up the word of God in our minds and in our hearts. ज्या वेळेला आम्ही देवाचं वचन फक्त वाचत नाही तर देवाचं वचन आम्ही पाठ करतो, त्यावेळेला देवाचं वचन आमच्या अंतःकरणात, आमच्या मनात आणि आमच्या विचारामध्ये ठसवलं जातं. आमेन. And this allows us to recall in time of need verses that will help us. आणि मग ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये आम्हाला आवश्यकता असते, गरज असते, त्यावेळेला आम्ही पाठ केलेलं आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या विचारामध्ये, मनामध्ये असलेलं देवाचं वचन आम्हाला मदत करतं किंवा सहाय्य करतं. आमेन. And when what you have memorized during the day, this is what you will meditate during the night. आणि मग दिवसा देवाचं वचन वाचून ज्या गोष्टी, जी वचनं तुम्ही पाठ केलेले आहे, रात्रीच्या समयी त्या वचनांवर मग तुम्ही मनन किंवा चिंतन करू शकता. So it will shape your way of thinking and your actions. आणि मग देवाचं वचन वाचणं, देवाचं वचन पाठ करणं, ते अंतःकरणामध्ये, विचारामध्ये ठसवणं आणि मग देवाच्या वचनावर मनन आणि चिंतन करणं, या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आम्हाला देवाच्या वचनाचं इत्तनभूत ज्ञान जणू काय प्राप्त होतं. Now, everything in the Bible cannot be applied to our daily lives. आता पवित्र शास्त्रामध्ये असलेल्या सर्वच गोष्टी आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही लागूकरण करू शकत नाही. But in James 1:22, we are called to be doers of the word, not only hearers. पण याकोब 1:22 मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही देवाचं वचन फक्त ऐकणारे, वाचणारे असे असता कामा नये, तर देवाच्या वचनाप्रमाणे कृती करणारे किंवा आज्ञा पालन करणारे आम्ही असलं पाहिजे. आमेन. So we eat the word when we live according to the truth of the word and let it transform our decision, relationship, and character. आणि म्हणून आम्ही देवाचं वचन खातो, ग्रहण करतो. हे कधी आम्हाला म्हणता येईल? ज्यावेळी आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे आज्ञा पालन करतो वचनाचं, आणि देवाच्या वचनाच्या आज्ञा पालनामुळे आमच्या जीवनामध्ये, आमच्या स्वभावामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या सेवेमध्ये बदल घडून येतो, परिवर्तन घडून येतं. त्याच वेळेला देवाचं वचन आम्ही पूर्णपणे ग्रहण केलेलं आहे असं आम्ही म्हणू शकतो. आमेन. So in one sentence, let the word of God become flesh in you. हा, आता ह्या सगळ्याचा एका वाक्यामध्ये सारांश सांगायचं तर काय म्हणता येईल? जसं
योहानकृत शुभवार्तामध्ये आम्ही वाचतो, येशूविषयी सांगितलेलं आहे, शब्द देही झाला. म्हणजे स्वर्गामध्ये असलेला देवाचा शब्द, जो येशू होता, जो आत्मा होता, अदृश्य होता, तो देह धारण करून पृथ्वीवर आला. त्याचप्रमाणे देवाचं हे वचन आहे, हे जणू काय अदृश्य आहे. ते ज्या वेळेला आम्ही धारण करतो, ते ज्या वेळेला आम्ही त्याचं आज्ञापालन करतो, ते आमच्या जीवनामध्ये उतरतं आणि आमच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, सेवेमध्ये, स्वभावामध्ये बदल करतो. शब्द देही झाला. त्याप्रमाणे वचन देही कधी होईल? ज्या वेळेला वचनाप्रमाणे आमच्यामध्ये बदल किंवा परिवर्तन घडेल. आमेन. And just as the word became flesh in Jesus, let the word become flesh in you. And then you can grow, and you can grow spiritually. आणि मग जसा प्रभू येशू स्वर्गात असलेला देवाचा शब्द देही झाला आणि पृथ्वीवर त्याने जन्म घेतला, त्याप्रमाणे देवाचं वचन देखील तुमच्यामध्ये पूर्णपणे जन्म घेवो. म्हणजे तुमच्या देवाच्या वचनाच्या आज्ञा पालनाद्वारे तुमच्यामध्ये बदल घडून येवो, परिवर्तन घडून येवो. तरच खऱ्या अर्थानं देवाचं वचन तुम्ही ग्रहण केलेलं आहे, तुम्ही स्वीकारलेलं आहे, असं आपल्याला म्हणता येईल. Amen. Amen. So any exercise for student? I think make a little outline and summary of what it is to eat the word and to breathe God's word. आता विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गामध्ये शिकवलेल्या गोष्टीमधून देवाचं वचन खाणं आणि देवाचं वचनाचा श्वास घेणं, या दोन गोष्टी आम्ही बघितलं. शारीरिक खाणं कसं आहे, आत्मिक खाणं कसं, वचनाचं, शारीरिक श्वास, आत्मिक श्वास, या दोन्ही ಬೋರ್ಡ್ ಹಾಕ್ಯಾರ ನಿಗಲ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಹಾಪದವ್ರು ಏನ್ರಿ ನಡಕ್ ಹಾಕಿ ಬೋರ್ಡ್ ಓದ್ತಿದ್ಲ ಅವ ಅದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ तुम्ही ನಗರ ಏನಂತ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವೀರ ಸರ್ಕಾರ ರೀ ಬೋರ್ಡ್ ಹಾಕ್ಯಾರ ಅದ ಹೆಂಗ್ರಿ ಅವ್ ಗಲ್ಲಿ ಒಂದು ವೀರ ಸರ್ಕಾರ ಗಲ್ಲಿ ಅಂತ ಹೆಸರು ಹಾಕ್ಯಾರ ಅಲ್ಲಿ ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿ ಓದ್ತಾನಲ್ಲ ಒಂದು ಬೋರ್ಡ್ ಓದ್ತಾನ ಅವ ಯಾರ್ರಿ ಚೇರ್ಮನ್ ಬಂದು ಓದ್ತಾನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹೆಂಗ ಪ್ಲೀಸ್ ಮೈ ಹೆಂಗ್ರಿ ಈಗ ಸ್ಟಾಪ್ ಹೋಗಂತ್ರಿ ನೀವು विद्यार्थ्यांसाठी गृह ಮೂರ್ ಅಂದಿಲ್ಲ ಮೂರು ಇದು ಹೆಚ್ಚಿ ತಿಂಗಳೈತಿ ನೆಟ್ಟಗೆ ಆಗೈತಿ ಹೆಂಗ 29 ಮೂವತ್ತರಾಗ ಒಂದಿಲ್ಲ 29 3 32 ಏನು विद्यार्थ्यांसाठी पाठ आहे. आज आम्ही 600 अडवान्स अदाव वचन खाण, आत्मिक श्वास घेणे या संबंधी ज्या गोष्टी शिकलेलो आहेत त्याची रूपरेषा तयार करायची आहे. देवाचं वचन आत्मिक अन्न कशा प्रकारे आहे ते आम्ही कसं खायचं आहे, आणि देवाचं वचन हा आत्मिक श्वास म्हणजे प्रार्थना ती कशा प्रकारे करायची आहे, या दोन गोष्टींची आउटलाईन किंवा रूपरेषा तयार करायची आहे. विद्यार्थ्यांसाठी हा ग्रहपाठ आहे. 7,933 ರೂಪಾಯಿ ಆತಂದ್ರ 8,000 266 ಐತ್ ನೋಡ್ರಿ ಲೆಫ್ಟ್ ಇದೆ 266 ರೂಪಾಯಿ 66 ಪೈಸೆ ಬರ್ತೈತಿ. प्रभाकर आहेत का कोण कन्नड विद्यार्थी आहेत? ಇದು ನೋಡಿ ಹಿಂಗೆ 832 8,533 ಇದ್ರಾಗ 600 ಅಡ್ವಾನ್ಸ್ 7,900 ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಆನ್ಸರ್. Close then. Now it is 10:08. Next class is due. ಹೌದ್ರಿ ಬ್ರದರ್ ಓಕೆ Pastor Prabhakar. Hello.
हॅलो हॅलो, हॅलो, प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कोण बोलता? मी आहे पास्टर प्रभाकर. हा, पास्टर प्रभाकर. एक कन्नड कोण तर मध्ये माईक ऑन केलाय हो, काय त्याला सांगा जरा. काय नाही, कळलं बंद ना, केलं. पण कोण बंद बंद केलं ना? केलं, आनंद सांगितलं. आनंद प्रार्थना करा आनंद आणि म्हणून आता कोणतं आहे बघा. चालेल. नाही नाही, सांगितलेलं आहे, बंद केलं. केला काय? बरं बरं. ते सिस्टरना पण कळलं ना, आवाज कुठं नाही आला. हो हो, ठीक आहे, ठीक. ओके, आता संपलं काय? संपला. हा, क्लास संपला. आता सेकंड सुरू होईल. प्रार्थना करा आणि कन्क्लूड करू. ओके ओके, आम्ही लेट अस प्रे. Thank you, sister. It's nice to see you after a long time. Nice to see you Thank you. too. Yeah. Sorry, I couldn't hear because I'm driving. Oh, okay. Yeah. Let us pray. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू परमेश्वरा देवा, आजच्या क्लाससाठी आम्ही धन्यवाद देतो. जे अटेंड झालेलं आहे त्या सर्वांना प्रभू आजचे विषय त्यांना समजू दे आणि या विषयामध्ये त्यांना आवड निर्माण होऊ दे प्रभू. मी सिस्टरसाठी आणि ब्रदर डोंगरेसाठी प्रार्थना करतो. परमेश्वरा, या दोन्ही सेवकांना प्रभू परमेश्वरा तू तुझ्या कृपेच्या हाताखाली तू ठेव आणि परमेश्वरा तू त्यांना दैवी आरोग्याने तू भर असं विनंती करतो. धन्यवाद प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन. Amen. Thank you, sister. Thank you. God bless you. Have a Thank good you weekend. all. See you See you next. next week. God bless you.